गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज आपण ॲडमिशनचं तिसरं गणित सोडून घेतोय. पान नंबर 163 काढायचे सगळ्यांनी. गणित क्रमांक 4, 163 वरचं 4 नंबरचं गणित. मिस्टर दीप अँड मिस्टर करण वेअर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द प्रपोर्शन ऑफ 3:1 रिस्पेक्टिव्हली. देअर बॅलन्स शीट ऑन 31 मार्च 2018 स्टूड ॲज फॉलोज. बॅलन्स शीट दिलेले पहा. कॅश अकाउंट जर आपण तयार केलं असाल तर कॅश अकाउंटला डेबिटला 40,000 माझे 40,000. त्यानंतर संडे डेटर्स ॲसेटला लिहायचे पहा. संडे डेटर्स 32,000. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग 16,000 पहा. लँड अँड बिल्डिंग ॲसेटला लिहिले 16,000. स्टॉक 20,000 ॲसेटला लिहिले पहा. स्टॉक 20,000. त्यानंतर प्लॅन्ट अँड मशिनरी 30,000. फर्निचर 11,000 लिहिले. ठीक आहे. आता लायबिलिटी बाजू पहा. लायबिलिटी बाजूला सन्ड्री क्रेडिटर्स लिहिले 40,000. हे पहा सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटीला 40,000. बिल्स पेबल 10,000 घेतले पहा. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट 11,000 लायबिलिटी घेतले. त्यानंतर कॅपिटल घेतलं 60. दीपचं 60,000, करणचं 20,000. कॅपिटलचे क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 60,000 आणि 20,000. त्यानंतर जनरल रिझर्व 8,000 3:1 मध्ये वाटून द्यायचं पहा. बाय जनरल रिझर्व 4ने भागायचे. 4 दुनी 8 आणि त्या ठिकाणी 3 दुनी 6,000 आणि 2,000 वाटून दिला पहा जनरल रिझर्व. बॅलन्स शीट संपले. दे ॲडमिट शुभम इन टू पार्टनरशिप ऑन 1 एप्रिल 18. ही शॅल हॅव टू ब्रिंग ₹20,000 ॲज इज कॅपिटल. भांडवल म्हणून 20,000 आणतो पहा. कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट शुभमच्या कॉलममध्ये 20,000 आणि इथं कॅशमध्ये ॲड करायचे 20,000. त्यानंतर कॅपिटल फॉर 1/5 शेअर इन फ्युचर प्रॉफिट अँड 10,000 ॲज इज शेअर ऑफ गुडविल. गुडविलचे 10,000 आणतोय पहा. कॅपिटलची क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट 3:1 मध्ये 7,500 आणि 2,500 आणि इथं कॅशमध्ये गुडविल त्या ठिकाणी ॲड करून टाकायचे. त्यानंतर ॲडजस्टमेंट 2 अ प्रोव्हिजन फॉर 5% डाउटफुल डेब्ट्स टू बी क्रिएटेड ऑन संडे डेटर. संडे डेटर्सवर 5% संडे डेटर ॲसेटला लिहिलेले 3,210 येईल. आपल्याला 5% पाहिजे 1,600. लेस ऑलरेडी 1,600. ॲसेटची किंमत कमी झाली. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटचे डेबिटला टू ऑलरेडी अकाउंट 1,600. त्यानंतर नंबर 3 फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 20%. ॲसेटला पहा फर्निचर लिहिलेले याचे 20% म्हणजे 1100 आणि 1100 2200 पहा. लेस डेप्रिसिएशन 2200 वजा केले बाहेर 8,800. ॲसेटची किंमत कमी झाली. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला टू फर्निचर अकाउंट 2,200. स्टॉक शुड बी ॲप्रिसिएटेड बाय 5% अँड बिल्डिंग बी ॲप्रिसिएटेड बाय 20%. स्टॉक वाढवायचे पहा. ॲड ॲप्रिसिएशन 1,000 टोटल 21,000. ॲसेटची किंमत वाढली. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला बाय स्टॉक अकाउंट 1,000. बिल्डिंगची किंमत 20% वाढवायची पहा. बिल्डिंग या ठिकाणी 1,600 1,600 3200. ॲड ॲप्रिसिएशन पहा 3,200. बाहेर घ्यायचे 19,200. ॲसेटची किंमत वाढली. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटचे क्रेडिटला बाय बिल्डिंग अकाउंट 3,200. त्यानंतर कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स बी ॲडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो थ्रू कॅश अकाउंट. कॅपिटल ॲडजस्ट करायला सांगितलेले आहे म्हणजे न्यू रेशो काढावं लागेल पहा. आता न्यू रेशो सगळ्यांनी येतोय पहा. एकातून किती वजा करायचे नवीन येणाऱ्याचे 1/5 दिलेलं आहे पहा. 1/5 वजा केले म्हणजे किती येतं 4/5 शिकवलेलं आहे तुम्हाला हे. आता न्यू रेशोचं फॉर्म्युला टाकायचं. बॅलन्स रेशोला ओल्ड रेशोने गुणायचं पहा. दीपचा बॅलन्स रेशो 4/5. करणचा सुद्धा 4/5 गुणिले ओल्ड रेशो आहे 3:1 म्हणजे 3/4 आणि करणचा 1/4. 4 × 12. त्यानंतर 5 × 20. 4 × 4. त्यानंतर 5 × 20. त्यानंतर शुभमचा 1/5 आहे. इथं 20 आहे, इथं 20 आहे, इथं पण किती येतील 20. मग
याला कितीने बनवावं लागेल 20 येण्यासाठी, याला 4ने, याला पण 4ने, 4 एक 4 आणि 5 24, म्हणजे झाले 12 4 4, 12 4 4 संक्षिप्त रूप होतं 4 एक 4, 4 एक 4 आणि 4 त्रिक 12, म्हणजे न्यू रेशो 3 असे 1 असे 1 येतो, हा लक्षात ठेवायचा. पाहता पहिले ॲडजस्टमेंट, पहिलं अकाउंट टॅली करू. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट. क्रेडिट साईड जास्त येते 4200, 4200. याच्यातून हे वजा केले म्हणजे 3800 वजा केले तर प्रॉफिट येतं 400. टू प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. दीपला 300, करणला 100, 3:1 रेशोनुसार. हा प्रॉफिट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट प्रॉफिट 300, 100. तर शुभमचा आपण टॅली करू. पहा, शुभमचे घेतले 20,000 क्रेडिटला, इथे घेतले 20,000. आता रेशो पहा, हा बेस पकडायचा. एक रेशोला 20,000 आहे. इथं रेशो काढलं ना आपण 3:1 असे, एक रेशोला 20,000, परत 20,000 आणि 20 त्रिक 60 झालं कॅपिटल ॲडजस्ट. 20,000, 20,000 आणि 60. हे म्हणायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. ही लगेच लायबिलिटी लिहून टाकायचं. कॅपिटल अकाउंट दीप, करण, शुभम 60,000, 20,000, 20,000 टोटल घेऊन टाक. आता उरलेलं फरक कॅश थ्रू ॲडजस्ट करायचं. पहा, मग ही टोटल केली आपण. पहा, इकडची टोटल केली 24,600. 24,600 याच्यातून हे 20,000 वजा केले म्हणजे कॅश बॅलन्सिंग फिगर येईल 4,600. कॅश अकाउंट केलं असेल त्याच्या क्रेडिटला लिहायचं बाय करंज कॅपिटल 4,600, त्याला देऊन टाकायची. त्यानंतर इकडची टोटल केली 73,800, 73,800. याच्यातून हे 60,000 वजा करायचे लेस, फरक किती आला 13,800. कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय दीप्स करंट अकाउंट 13,800, त्याला देऊन टाकायचे. आणि कॅशची टोटल घ्यायची आपल्याला. कॅशची टोटल येते 51,600. ही टोटल इथं समजली, मग काही गणितात अवघड नाही. आणि त्या ठिकाणी बॅलन्स शीट टॅली होतं 1,61,000. पण कॅश अकाउंट पाहिजे तर तुमच्या माहितीसाठी आपण त्या ठिकाणी करूया. हे पाहिजे कॅश आणि टू बॅलन्स घेतलं होतं. पहा किती घेतला होतं बॅलन्स कॅशचा बॅलन्स ॲसेट साईडला आहे. पहा इथं 40,000, 40,000 घेतलं. हे 40,000. त्यानंतर कॅपिटलचे किती आणले होते टू शुभम कॅपिटल. शुभमचे कॅपिटलचे किती आणले शुभमने 20,000, 20,000. हे 20,000. आणि गुडविलचे किती आणले होते, गुडविलचे 10,000 आणले होते. पहा 10,000 टोटल केली 60, 70. आणि इकडं पैसे दिलेले हे दीपला किती दिले. पहा दीप करंट, दीप्स कॅपिटल अकाउंट, दीपला किती पैसे दिले 13,800. 13,800 दिले. त्यानंतर करणला 4,600 दिले. पहा बाय करण कॅपिटल अकाउंट 4,600 दिले. म्हणजे बॅलन्स किती येईल. पहा बाय बॅलन्स कॅरी डाऊन टोटल 70ने टॅली व्हायला पाहिजे. म्हणजे 13 आणि 4 17, 8 आणि 6 14, म्हणजे 18,400 वजा करायचे. पहा 70,000तून किती वजा करायचे आपल्याला 18,400. 0 0 10 4 6, 10 9 1 7. हे बाई 51,600 आले. कळले. कॅश 51,600. हे अकाउंट करून दाखवलं. याचं फोटो पण टाकतो. गणित सोडायचं घरी प्रॅक्टिस करायची. याची फोटो टाकतो. याचं परत एकदा शिकवलं होतं ऑनलाईन, परत एकदा प्रॅक्टिस